मला आवर्जून उपस्थित झालेले आहेत त्यांचे मी शिरूर नगर पालिकेतर्फे हार्दिक असं स्वागत करतो। बरेच जण इतक्या सकाळी दादांना मी रिक्वेस्ट केली, दादा दुपारचा कार्यक्रम ठेवा। दादा म्हटले मला वेळ नाही, मी 7 वाजता येईन आणि 6:45ला मी तुमच्याकडे कार्यक्रमाने 8:30 पर्यंत मी थांबेन। तुमची लोक आली नाही आले तरी मी निघून जाणार, मला पुढचे कार्यक्रम आहेत। आणि दादा सांगायला आनंद वाटतो की आमचे सर्व शिरूरकर 6:30 पासूनच आपल्या स्वागतासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, आत्ताचे टमके असतील, मागच्या टमके असतील, सर्वजण आणि किंवा मागचे नगरसेवक, मागचे नगराध्यक्ष असतील, सर्वजण सकाळी 6:30 पासून आपल्या स्वागतासाठी आम्ही इथं तयार होतो। आणि आपल्या स्वागतामध्ये जर चुकून काही राहिलं असेल तर आम्ही माफी मागतो। आपलं सहकार्य नेहमीच असतं। शिरूर नगरपालिकेचे काम करताना आम्ही कुठलाही शक्यतो निस्वार्थपणे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्न आपल्या आशीर्वादाने, आपल्या सहकार्याने आणि आपल्या मदतीनेच आम्हाला होत असतो, याची जाणीव आम्हाला आहे। या बिल्डिंगचं भूमिपूजन पासून तर संपूर्ण बिल्डिंग उभ्या राहण्यापर्यंत माझे सहकारी मित्र विजय भाऊ दुगड यांचा याच्यात खूप मोठा सहभाग आहे। त्यांनी ह्या बिल्डिंगसाठी जवळजवळ 5 वर्ष काही काम स्वतःचं वैयक्तिक न पाहता त्यांनी हे बिल्डिंग अशी आपली घरची बिल्डिंग आपण करतोय, इतकं चांगलं काम आमच्या विजू भाऊ दुगडनी केलं। आमच्या भाभी पण इथं आलेल्या आहेत, त्यांचे मी नगरपालिकेतर्फे स्वागत करतो। आमच्या विजू भाऊंचं काम एक आहे की ते थोडेसे कडक आहे। आता कडक असल्याशिवाय कामही होत नाही, कडक आहेत। त्यांना कुठलंही काम सांगितलं आणि नियोजन त्यांच्याकडे दिलं तर मग कोणी हस्तक्षेप केलेला त्यांना चालत नाही। आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाला आम्ही कोणीही त्यांना हस्तक्षेप केला नाही आणि त्यांनी चांगला असा कार्यक्रम त्यांनी घडून आणला। त्यांचेही मी, ते आमचे सहकारीच आहेत पण नगरपालिकेत आहे, पण आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचेही मी सहर्ष स्वागत आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या सहकार्यामुळे इतकी चांगली बिल्डिंग आज शिरूर नगरीमध्ये, आपल्या शिरूरच्या वैभवात इतकी चांगली त्यांच्यामुळे भर पडली आहे। त्यांचं तन मन धन आणि सगळ्या कामाने त्यांनी खूप चांगलं असं काम नगरपालिकेचं निस्वार्थीपणे काम त्यांनी केलेलं आहे। दादा काम करताना थोडेफार अडचणी येतात, फंडच्या अडचणी येतात, पण आम्ही अशोक बापू पवारांना कधी रिक्वेस्ट केली, बापू आमच्या शिरूर शहराचं अमुक काम आहे, बापू कुठलाही वेळ न लावता लगेच आपल्याकडे येणार, या त्यांच्या परीने काय असेल ते लगेच नगरपालिकेचं काम म्हटलं तर अशोक बापू पवार इतक्या निस्वार्थपणे करतात। अशोक बापू पवार हे आमचे पवार आणि धारीवाल असे घरगुती संबंध आहेत। राजकारणाचे माझे संबंध आज पण नाही आहेत अशोक बापूशी, माझे संबंध अशोक बापू पवारांशी घरगुती संबंध आहेत। रावसाहेब दादा पवारापासून, माझ्या वडिलांपासून हे संबंध पवार घराण्याशी जुडलेले आहेत। आणि अशोक बापू पवार हे कामाच्या बाबतीत अजितदादांची शिरूरमध्ये डुप्लिकेट कॉपी आहे असं मला वाटतंय। असं बोललं तर अतिशयोक्ती होणार नाही, म्हणजे आपलं दादा जसं कामाचं नियोजन असतं, जसं स्पष्टवक्ता आपला असतो, तसं आमचा अशोक बापूंचाही स्पष्टवक्ता हा बऱ्याच वेळा आम्हाला कळतो। आमच्या हातनं काही चुकाही होत असतील पण ते आमच्या चुका माफ करून घेतात। हा त्यांचा मनाचा खूप मोठेपणा आहे आणि नेहमी कुठलंही काम नगरपालिकेचं असो अशोक बापू खूप तत्परतेने आणि चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतात। इथे आपण सर्व इतक्या सकाळी आला, आपला वेळ आपला आपणही दिला सर्व नागरिक, कारण की नागरिकांशिवाय काही नाहीये। आमचे पत्रकार बांधव पण कालपासूनच इथे सर्वजण उपस्थित आहेत। मला शिरूरमध्ये प्रकाश भाऊ म्हणून ते सांगतात, प्रकाश भाऊ नगरपालिकेचं कुठलंही काम आमच्यासारखं असेल तर आम्हाला सांगा। आमचे पत्रकार बांधवांनी खूप आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये भयंकर साथ दिली, त्यांचे मी शिरूर नगरपालिकेच्या वतीने धन्यवाद मी देतो। आपण आलेले सर्वच महानुभाव आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत। सगळ्यांचे नाव घेणं दादांच्या प्रोटोकॉल प्रमाणे चालत नाही म्हणून मी नाव घेत नाही, क्षमस्व। आपण शिरूर शहरातून आलाय, पंचकोशीतनं आपण सर्वजण आलाय। शिरूर शहर आणि पंचकोशी म्हणजे लहान भाऊ मोठे भाऊ आपण असं म्हणतो। नामदेवराव बरोबर आहे ना, तुम्ही सरपंच आहात म्हणून म्हटलं बरोबर। आता इथं 2 नामदेवराव गावठी आहेत म्हणून मी सांगितलं। तर असे आपलं शिरूर शहर हे आगळं वेगळं शहर आहे। आपल्या शिरूर शहरामध्ये जात पात धर्म आपण काही मानत नाही, आपण सगळे भाऊभाऊ आहोत। एका भावाप्रमाणे हे गाव, भाई आणि भाऊ ही जुनी लोक इथं इक्बाल भाई वगैरे बसले, त्यांना माहिती असेल की ही संकल्पना होती की शिरूर शहरात भाई आणि भाऊ असेल तर हे गाव आपलं नक्की शांत राहील
आणि आमच्या पुढच्या पिढीने आपल्या आशीर्वादाने आम्ही तो आतापर्यंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे सगळे तुमच्या आशीर्वादानेच होत असतं. दादा, नगरपालिकेच्या निधीमध्ये आपण सहकार्य करतात आहे. आता कम्युनिटी हॉलमध्ये आधी अशोक बापू पवारांनी 5 कोटी रुपये आम्हाला कम्युनिटी हॉलसाठी त्यांनी मंजूर केलेले आहेत. तेही काम लवकरच चालू होईल. त्याच्याही कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला आवर्जून बोलू. तुमच्याशिवाय कार्यक्रमच होणार नाही. आणि आले तर एक वेगळा आनंद, वेगळा सुगंध पूर्ण परिसरात पसरतो. आणि पवारांचं वलय इतकं चांगलं आहे की ओरा ज्याला म्हणतात ते महाराष्ट्रात पवार साहेब आले की पूर्ण ओरा तयार होतो. आणि आणि आमचे योगायोग उपमुख्यमंत्री साहेब पण पवार आहेत, आमदार साहेब पण पवार आहेत आणि शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष पण पवार आहेत. म्हणजे पवार हा त्रिवेणी संगम आमच्या शिरूर शहरामध्ये आम्हाला नक्कीच लाभलेला आहे. योगायोग असो दादा, आपण आलात, आपला योगायोग आहात. आपण इतका सकाळी येऊन वेळ दिला. आपण 5:30 वाजता पुण्याहून निघाला आहे. आपण निघाल्याबरोबर मला आदरणीय अशोक बापूंच्या 5:45ला फोन आला की दादा 15 मिनिटं पूर्वी पुण्यावरनं निघाले. कमाल आहे. ते सकाळी 5ला उठायचं, रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करायची. असा नेता, इतका कणखर आणि नेते बरेच झालेत, बरेच चांगलेही काम झाले असतील, पण इतका कणखर नेता महाराष्ट्राला लाभला. आपण महाराष्ट्राचे पुत्र आहोत आणि आदरणीय अजित पवार दादांच्या सहवासात आपण आहोत. हे आपलं भाग्य आहे की शिरूर तालुका आणि हवेली असेल, आंबेगाव असेल, कुठलाही तालुका, कोल्हे साहेब पण आपल्याला असेच लाभलेले आहे. कोल्हे साहेबांचं पण शिरूरवर चांगलं प्रेम आहे. आणि ते नाटिकामधनं ते आज राजकारणात आले, याचाही मनस्वी आनंद आहे. नाटकामध्ये रोल करावा लागतो, तो स्टेजवरचा टेम्पररी रोल असतो, पण इथला रोल हा त्यांचा इतकं त्यांनी त्याच्यात अनुकरण करून घेतलंय की असं वाटत नाही की ते नाटकातले संभाजी महाराज आहेत का आपल्या समोर आदरणीय. खरंच संभाजी महाराज आपल्या समोर अवतरलेत असं आपल्याला या प्रसंगी वाटतंय. आणि त्यांचंही लक्ष शिरूर नगरीला खूप चांगल्या प्रकारे असतं. आम्हाला काम करताना वेगवेगळा निधी आम्हाला लागत असतो. त्याची कोल्हे साहेबांना देशाच्या पातळीवर संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आणि आपल्याला एक जास्त अभिमान असा आहे की ते शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. म्हणजे त्यांना जे पुरस्कार मिळाला हा शिरूर लोकसभेला मिळाला आहे. आणि रामलिंग महाराज त्याच्या बरोबर आहे, त्याचाही आपल्याला उल्लेख करायला पाहिजे. आपण आलात, आपण बहुमत आपला वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहोत. जय हिंद, जय महाराज. या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे मनामध्ये इच्छा असूनही प्रकाश भाऊ असतील, आमचे अध्यक्ष मॅडम असतील, आपले आमदार असतील, ही सभा कमीत कमी 5,000 लोकांपेक्षा जास्त लोकांची झाली असती. परंतु कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे आपल्याला ही बंधनं पाळावी लागली आणि मर्यादित लोकांनाच पास देऊन ह्या सभेला आपल्याला निमंत्रित करता आलं. त्या शिरूरच्या प्रत्येक नागरिकाला या अशा एक आगळ्या वेगळ्या दैदिप्यमान सोहळ्यासाठी येण्याची इच्छा होती. आपण ऑनलाईन प्रक्षेपण, दादांचं आगमन झाल्यापासून हा संपूर्ण कार्यक्रम आता युट्यूबवर ऑनलाईन दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु प्रत्यक्ष नागरिकांना इथे येता आलं नाही. मी प्रकाश भाऊंच्या वतीनं, अध्यक्षांच्या वतीनं, शिरूर नगर परिषदेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं सर्व नागरिकांची माफी मागतो की आम्ही आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करू शकलो नाही. कोरोनाचे निर्बंध थोडे शासनाने कमी केल्यानंतर, कारण शासनच इथं बसलेलं आहे, दादांनी हे निर्बंध पुढच्या काळामध्ये कमी केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा दादांना आग्रह करू, पुन्हा एकदा इथं बोलू. आणि दादांचं या शिरूरवर तेवढं प्रेम आहे की दादा नक्की या ठिकाणी येतील आणि सर्व नागरिकांना भेटतील अशी मी अपेक्षा करतो. सर्व नागरिकांची मनापासून माफी मागतो. मी प्रमुख अतिथींचं स्वागत नगर परिषदेच्या वतीनं, शिरूरकरांच्या वतीनं माननीय प्रकाश भाऊ धारीवाल, अध्यक्ष मॅडम सौभाग्यवती वाकडेताई आणि अशोक बापू पवार यांनी करावं. सर्वप्रथम या राज्याचे उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्राचं वैभव माननीय अजितदादा पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं.
ते फ्रंट कॅमेराच येतोय ना. माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेबांचंही स्वागत आपणच करावं, कारण मी निमंत्रित स्टेजवर कमी निर्बंधामुळे आपल्याला बोलवता आले. या तालुक्याचे शिरूर हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय अशोक बाप्पू पवार यांचेही स्वागत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी करावं, मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे साहेब यांचे या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे नगर परिषदेच्या वतीने. या ठिकाणी प्रत्येक जे कार्यक्रम उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. प्रदीपजी गारटकर यांचा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवी बापू काळे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष पवार यांचाही नगर परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी रवी बापू काळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचाही सन्मान होत आहे. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने करतो. प्रकाश भाऊ धारीवाल यांना विनंती करतो त्यांचे या ठिकाणी सन्मान करावा. ही अतिशय भव्य अशी वास्तू शिरूर नगर परिषदेने आज उभी केलेली आहे आणि दादांच्या हस्ते तिचं उद्घाटन होत आहे. परंतु या वास्तूमध्ये ही वास्तू उभी करण्यामध्ये ज्या ज्या सल्लागारांनी आणि ज्या ज्या कंत्राटदारांनी यामध्ये अगदी एक व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता ही एक स्वतःची वास्तू आहे. या शिरूर शहराचं वैभव आहे. माननीय प्रकाश शेठच्या नेतृत्वाखाली हे तयार होतंय आणि त्या भावनेनं प्रत्येकाने इथं काम केलं. मी दादा आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की साधारणपणे 12.5 कोटीचे टेंडर आपण आतापर्यंत दिले. व्यावसायिक सल्लागार फी जर का गृहीत पकडली असती तर कमीत कमी आतापर्यंत 50 ते 60 लाख रुपये ही व्यावसायिक फी आपल्याला द्यावी लागली असती. परंतु अगदी ऑनररी बेसिसवर या सल्लागार लोकांनी काम केलं आणि माझ्या मते आतापर्यंत आपली 15 ते 20 लाखापेक्षा जास्त फी आपण सल्लागारांना दिलेली नाही. त्या सर्व सल्लागारांचा या ठिकाणी दादांच्या हस्ते सन्मान व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. मी दादांना एक छोटीशी गोष्ट या निमित्ताने आठवण करून देऊ इच्छितो. 16 ऑगस्ट 2015 रविवार ज्यावेळेस दादा आपण भूमिपूजनासाठी या ठिकाणी आलात आणि ही पत्रिका ज्यावेळेस भूमिपूजनाची पाहिली ती मी नेटवरनं फोटो घेऊन तातडीनं बनवली होती. परंतु दादांनी जी प्रेरणा त्यावेळेस दिली मला एका वाक्यात, अरे असा चौकोनी ठोकळा नका बांधू रे, चांगली इमारत करा. आणि ती प्रेरणा ते वाक्य एक प्रकाश भाऊ असतील, आम्ही सर्व सहकारी असतील, माझ्या मागच्या काळातले ह्या काळातले सहकारी असतील, प्रशासनातील आमचे सर्व अधिकारी असतील. कारण आता माझे बोरकर साहेब हे या बिल्डिंग साठीचे 5वे सीओ आहेत. थोरात साहेब होते, त्यानंतर विद्यादेवी पोळ होत्या
ॲलिस मोरे मॅडम होत्या, महेशजी रोकडे होते आणि बोरकर साहेब 5वे सीओ आहेत. इंजिनियर म्हटलं तर त्यावेळेस विवेक देशमुख होते, नंतर संजयजी कुंभार होते, आता पल्लवीताई खिलारे. असे या सर्वांचं सहकार्य असेल आणि या सर्वांच्या सहकार्यातून ही इमारत उभी राहिली. कुठल्याही अँगलने दादांना ती थोडीशी नापसंत होऊ नये ही करण्यासाठी आम्ही आतोनात गेले 6 वर्ष मेहनत घेतली. खरं तर ही खूप लवकर झाली असती, निधीपायी किंवा इतर काही तांत्रिक अडचणीमुळे थोडं काम लांबत गेलं. अन्यथा ही इमारत 2 वर्ष आधीच आपली पूर्ण झाली असती. त्या इमारतीची जी काही माहिती ती पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेल. परंतु सर्व सल्लागार आणि सर्व कंत्राटदार या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो त्यांना शिरूर नगर परिषदेच्या वतीने, शिरूरकरांच्या वतीने, की या इमारतीच्या उभारणीमध्ये आपलं योगदान अतिशय अमूल्य आहे. पुढचे जवळजवळ 100 वर्ष ही इमारत उभी राहणार आहे आणि आपलं योगदान शिरूरकर नेहमी लक्षात ठेवणार आहे. सर्वप्रथम तांबोळे अँड असोसिएटचे आमचे निसार भाई, ज्यांनी या बिल्डिंगचं ड्रॉइंग करण्यामध्ये मला खूप सहकार्य केलं. त्यांच्या ऑफिसमध्ये कमीत कमी 100-1 तास मी बसलो असेल, परंतु कुठेही न कळता त्यांनी मला मदत केली. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. इक्विफॉर्म स्ट्रक्चरलचे सत्यकाम गोखले किंवा त्याचे कोणी प्रतिनिधी असेल पटकन यायचे वरती. आरसीसी डिझायनर, केसी असोसिएटचे कल्पेशजी चोरडिया, ज्यांनी इंटेरियर डिझायनिंग मध्ये मला सहकार्य केलं आणि या बिल्डिंगचं इलेव्हेशन करण्यामध्ये त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. कल्पेशजी चोरडिया. त्यानंतर पेगविन MEP कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे निलेशजी पिंगळे, जे इलेक्ट्रिकल कन्सल्टंट आहे आमचे. पिंगळे ऑडिओज अँड अॅकोस्टिकचे निखिलजी पिंगळे, त्यांची तब्येत बरोबर नाही पण त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया पटकन मंचावर यायचंय. अथिला आर्किटेक्ट अँड इंटेरियर, स्वर्गीय खासदार दिलीपजी गांधींचे सुपुत्र श्री देवेंद्रजी गांधी, त्यांनी इंटेरियर डिझायनिंग मध्ये मला खूप मदत केली. श्री देवेंद्रजी गांधी. पवनजी पण त्यांच्या बरोबर आहे. साडू आहेत दोघांनाही धन्यवाद. या बिल्डिंगच्या उभारणी, बिल्डिंगचं काम हे गांधी कन्स्ट्रक्शनचे सुभाषजी गांधी, परेशजी गांधी यांनी केलं आणि अंतर्गत सजावटीचं काम सुद्धा त्यांनी केलं. या बिल्डिंगचं जवळपास 75% कामाचा वाटा त्यांचा आहे. मी त्यांना खूप छळले गेले 6 वर्ष या कामाच्या क्वालिटीसाठी, त्यांनी कधीही तक्रार केली नाही. जे मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक काम त्यांनी केलं. खूप खूप धन्यवाद. कमलचंद्र इलेक्ट्रिकलचे विशालजी ताजने, प्रशांतजी शिंदे यांनी इलेक्ट्रिकलचं खूप चांगलं काम केलं. काम करणारे त्यांचे सहकारी निकेतजी असतील, कुशलजी असतील, त्यांनाही धन्यवाद. पेंटागॉन ऑटोमोशनचे श्री राहुलजी बागरेचा, ज्यांनी फायर, AC, CCTV, ऑडिओ, कॉम्प्युटर ही सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. अॅकोस्टिकचं काम नमो इंटेरियरचे आशिषजी नार, मयूरजी नार यांनी केलेलं आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. (1978) मध्ये आमचे प्रेरणास्थान, आधारस्थान या शिरूर नगरीचे सुपुत्र, ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं संपूर्ण देशामध्ये आपलं नाव अजरामर केलं, असे स्वर्गीय आदरणीय श्री रसिकलालजी साहेब धारीवाल यांनी 1978 मध्ये आता जी नगर परिषदेची इमारत आहे, जी अस्तित्वात आहे, ती इमारत उभी केली
आणि योगायोग जी पूर्वीची माणूसवाडीची इमारत होती नगर परिषदेची, त्याच्या जवळजवळ 5 ते 6 पट मोठी अशी इमारत त्यांनी उभी केली होती. आणि आता जी इमारत आदरणीय रसिक भाऊंनी उभी केली होती त्या इमारतीच्या जवळजवळ 7 पट मोठी इमारत आज प्रकाश भाऊंच्या नेतृत्वामध्ये या शिरूर शहरामध्ये उभी राहिलेली आहे. हा संस्काराचा वारसा, हा सेवेचा वारसा पिढ्यानं पिढ्या या परिवारानं चालवलेला आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. याकरता जी जागा आपल्याला मिळाली या इमारतीकरता सर्वे नंबर 47 मधील 5200 चौरस मीटर जागा आपल्याला 4 जुलै 2014 त्यावेळेस सुद्धा दादांच्या सहकार्यामुळे आपल्याला ही 5200 चौरस मीटर जागा शासनाकडनं विनामूल्य मिळाली. 23/8/2014 पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाला ज्यावेळेस दादा या ठिकाणी आले आणि अशोक बापू पवार आणि प्रकाश भाऊंनी स्टेजवर त्यांना विनंती केली की दादा जागा मिळालेली आम्हाला निधी द्या. क्षणाचाही विलंब न लावता दादांनी त्या दिवशी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. आणि नुसतं बोलून थांबणारे दादा नव्हे, दिलेला वेळ आणि दिलेला शब्द पाळणारे ज्यांची ख्याती आहे त्या दादांनी 27/2/2015 5 कोटी रुपये नगर परिषदेला हस्तांतरित सुद्धा केले. 16/8/2015 या इमारतीचं भूमिपूजन करण्यासाठी दादा या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस दादांनी दिलेले 5 कोटी नंतर शासन बदललं. नंतरच्या आलेल्या शासनामध्ये या तालुक्याचे माजी आमदार माननीय बाबूरावजी पाचरने यांच्या सहकार्यानं विद्युत कामासाठी 1.5 कोटी रुपये आपल्याला मिळाले. 1 कोटी रुपये त्यांनी अजून दिले होते, पण ते विशेष शासना निधीतून आल्यामुळं आणि शासनाचा विशेष शासना निधीतले पैसे कुठं वापरायचे याचे नियम असल्यामुळे आपल्याला या बिल्डिंगला वापरता आले नाही. परंतु ते 1.5 कोटी पुढे सुधीरजी मुनगंटीवार साहेब हे प्रकाश भाऊंच्या निवासस्थानी ज्यावेळेस आले आणि प्रकाश भाऊंनी ज्यावेळेस त्यांना विनंती केली त्यावेळेस सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी आपल्याला या बिल्डिंगसाठी 3 कोटी रुपये दिले. असे या बिल्डिंगसाठी शासनाकडनं आतापर्यंत आपल्याला 9.5 कोटी रुपये मिळालेले आहेत. आणि आतापर्यंत जवळपास 12 कोटी रुपयापेक्षा जास्तचे टेंडर आपण दिलेले आहेत. पुढची काही विकास कामं करायची आहेत. प्रकाश भाऊंनी विनंती केली आहे, पण मी दादा पुन्हा एकदा विनंती करतो की थोडासा फंड अजून आपल्याला कमी पडतोय. अजून 1.5-2 कोटीची कामं आपल्याला हे बाहेरचं ज्या ठिकाणी आता आपण सभा घेतोय हा परिसर डेव्हलप करायचा आहे. आपण जर का लक्षपूर्वक येताना पाहिलंय की बिल्डिंग वरती नाव सुद्धा अजून आपण शिरूर नगर परिषद दिले काय तेही 15 लाखाच्या पुढे आपलं एस्टिमेट जाते. तर ही छोटी छोटी कामं आपण थांबवली. साईडचं ग्रिल आपण केलं नाही, गेट केलं नाही. मला तर वाटलं होतं की दादा आलेल्या मंत्र्याचं गेट कुठे आहे, परंतु म्हणून ते दिसू नये म्हणून थोडं मी त्याला मास्किंग केलं. परंतु खरोखर क वर्ग नगर परिषद आहे. नगर परिषदेला खर्च करण्याला थोड्या मर्यादा आहे. नगर परिषद निधीमधून फार मोठा खर्च आम्ही करू शकत नाही. आम्ही याच्यामध्ये दादा खूप मोठं सेव्हिंग केलेलं आहे. एकही टेंडर आमचा अभाव नाही. सगळे टेंडर माझे बिलो आहेत. जर का बिल्डिंगचं टेंडर म्हटलं तर 9% बिलो, फर्निचरचं टेंडर असेल तर माझं 23.5% बिलो, पीओपी फॉल सिलिंगचं टेंडर 26% बिलो, इंटरनल इलेक्ट्रिकलचं टेंडर 25.5% बिलो, एक्सटर्नल इलेक्ट्रिकलचं टेंडर 19% बिलो, फायर सीसीटीव्हीचं 12.57% बिलो आणि बाकीचे टेंडर आमचे 14% बिलो, 15% बिलो. असे टेंडर करून सुद्धा दादा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आम्ही क्वालिटीमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज करू दिलं नाही आणि त्यांनीही केलं नाही. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे या कामामध्ये घरून पैसे गेलेले ते मला चांगल्या रीतीने माहिती आहे. कुणाचे किती गेले तेही माहिती आहे. परंतु कुणीही कधी त्या बाबतीमध्ये तक्रार केली नाही आणि एक चांगली वास्तू उभी करायची असं एक टीम वर्क या ठिकाणी झालं. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी वास्तू उभी राहिली. ही टोटल एरिया दादा ह्या वास्तूचा साधारणपणे 3875.53 स्क्वेअर मीटर आहे. पार्किंग सहित जो एरिया आहे, पार्किंग सहित जे कन्स्ट्रक्शन केलंय तो 3875.53 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणपणे 41,700 स्क्वेअर फूट हा एरिया आहे. आणि आपण आतापर्यंत 9.5 कोटी दिले. अजून एक 4 कोटी रुपयाची आम्हाला अपेक्षा आहे. 13.5 कोटीचा खर्च जरी गृहीत पकडला तरी तो 3236 रुपये पर स्क्वेअर फुटाच्या खर्चामध्ये हे काम झालेलं आहे. हे मला खरोखर आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं. कुठल्याही नजरेनं ही इमारत शासकीय इमारत फक्त वाटणार नाही तर एक प्रकाश शेठच्या सहकार्यानं एक कमर्शियल बिल्डिंगचं जे असतं आणि प्रकाश शेठने एक मोठा निधी माझ्या हातूनच खर्च झाले. प्रकाश शेठ रागाने पाहतील परंतु कमीत कमी 50 लाखापेक्षा जास्त खर्च
या जाकीर भाई साक्षीदार आहे की दादांच्या साक्षीने प्रकाश शेट्टी एक कोट सांगितले होते. तर अजून 50 लाख दादा दिले तर प्रकाश भाऊने दिले तर दादांनी आपल्याला 4 कोटीऐवजी 3.5 कोटी दिले तरी चालतं. अशा सर्वांच्या सहकार्यातून आणि दादांच्या प्रेरणेतून अतिशय सुंदर वास्तू या ठिकाणी आपण उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी नगर परिषदेच्या आणखी काही मागण्या या ठिकाणी जर का महाराष्ट्राचं कुबेर अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे ते कुबेर जर का या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जर का काही मागितलं नाही आणि त्यांनी काही दिलं नाही तर दोघांनाही थोडस चुकीचं वाटेल. म्हणून छोट्याच काही मागण्या या ठिकाणी आहेत त्या मला सांगाव्याशा वाटतात. 2च मिनिट मोजून 2च. हे दादांनी आता वरचा प्लॉट पाहिजे 2च मिनिटं तो दादांना मी वरती सांगितलंय जवळपास 6,66,000 स्क्वेअर फूट जागा तिथं आहे. फक्त 3.25 लाख स्क्वेअर फूट जर का चांगलं प्लॅनिंग करून ती जागा आपण डेव्हलप केली त्याच्यामध्ये 1.25 लाख स्क्वेअर फूट कमर्शियल आणि 2 लाख स्क्वेअर फूट जर का नागरी सुविधासाठी वापरली त्यामध्ये क्रीडा संकुल होईल, सांस्कृतिक भवन होईल, नाट्यगृह होईल, मनोरंजन केंद्र होईल. हे सर्व जरी झालं तर साधारणपणे 60 ते 65 कोटी रुपये खर्च होईल. प्रकाश शेटची दादा एक छोटीस प्रकाश शेटचा परवानगी न घेता त्यांच्या वतीने मला सांगावं वाटतं आमचा अधिकार आहे. प्रकाश शेट संपूर्ण देशामध्ये रसिभाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, संपूर्ण देशामध्ये निर्णय संस्थांना ते देतात. एक मित्रत्वाच्या नात्यानं अधिकारवाण्याने मला सांगावं वाटतं की ह्या 60-65 कोटीच्या प्रोजेक्ट मध्ये प्रकाश भाऊंकडून 10 ते 15 कोटी रुपये आपण घेऊ. प्रकाश भाऊंकडनं या संपूर्ण 60 ते 65 कोटीच्या प्रोजेक्ट साठी 10 ते 15 कोटी रुपये आपण प्रकाश भाऊंकडनं पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये घेऊ शकतो. तुमची वडिलांच्या नावाने या शिरूर शहरासाठी करण्याची इच्छा आहे ते करावं. माझी अशी आग्रहाची विनंती आहे. पूर्ण हा जो आपण आता दादांना पूर्ण प्रोजेक्ट दाखवला क्रीडा संकुल, टाउन हॉल वगैरे हा प्रॉपरली जर का याचं डिझायनिंग केलं तर हा साधारणपणे 3.25 लाख स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट होतो. एका दिवशी होणार नाही, टप्प्याटप्प्याने आपण डेव्हलप करू. परंतु जर का 3.25 लाख स्क्वेअर फुटाचं काम झालं तर याच्यामध्ये 1.25 लाख स्क्वेअर फूट कमर्शियल आणि 2 लाख स्क्वेअर फूट नागरी सुविधासाठी आपण वापरू शकतो. 60 ते 65 कोटीचा प्रोजेक्ट होईल. 10 ते 15 कोटी प्रकाश शेट देतील. त्यांना परमेश्वर आणखी धन देत राहू आणि ते आपल्याला देत राहू अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आदरणीय दादा या ठिकाणी आहेत. शासनाच्या वतीनं दादांनी त्याकरता 15-20 कोटीचं सहकार्य केलं तर राहिलेले पैसे जे आपले कमर्शियल कॉम्प्लेक्स होतील त्यामध्ये ते उभे राहू शकतील आणि अतिशय चांगला असं कॉम्प्लेक्स या ठिकाणी उभं राहील. 5 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो आणि यामधून नगर परिषदेला पुढच्या काळामध्ये महिन्याला 1.25 ते 1.5 कोटी रुपये भाडे आणि कर रूपाने मिळेल. नगर परिषद जे शासनाचं धोरण आहे ही स्वयंपूर्ण होऊ शकते. हे शहर झोपडीमुक्त आणि टपरीमुक्त करण्यासाठी सुद्धा फार चांगल्या योजना दादांनी पुढाकाराने आता डिक्लेअर केलेल्या आहेत. त्या सर्व योजना शिरूरमध्ये अशोक बापू पवार साहेबांच्या सहकार्याने राबवून पुढच्या काळामध्ये हे शहर झोपडीमुक्त आणि टपरीमुक्त करण्याचे प्रकाश भाऊ आणि अशोक बापू पवार नक्कीच प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे. दादांकडे 19 जुलैला आम्ही मागणी ठेवलेलीच आहे की नवीन पाणी पुरवठा त्याचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे. सुमारे 52 कोटीची योजना आहे. दादांनी त्यालाही सहकार्य करण्याचं आश्वासित केलेलं आहे. मी त्याची मागणी या ठिकाणी ठेवतो. छोट्या मोठ्या आणखीनही काही मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस कोरोनाचे बंधन संपतील दादा पुन्हा एकदा आपल्याकडे 5,000च्या सभेला येतील त्या दिवशी मी दादांसमोर पुन्हा ठेवेल. कुबेर आला की मागत राहावं, या गावासाठी झोळी पसरत राहावं हे माझं धोरण. प्रकाश भाऊ आणि दादा दोन्ही दाता इथं बसलेले असताना जर का मागलं नाही तर चुकीचं होईल म्हणून या मागण्या मी शिरूरकरांच्या वतीने ठेवलेल्या आहेत. यानंतर मी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय ऍडव्होकेट अशोक बापू पवार साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या आपल्या ह्या गोड कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय तुमचे आमचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब, आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आमचे सहकारी मित्र माजी आमदार आदरणीय रमेश अप्पा थोरात, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, आपल्या नगरीचं भूषण आमचे
सहकारी मित्र आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल, आपल्या नगरीच्या प्रथम नागरिका नगराध्यक्षा सौ वैशालीताई वाखारे, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूरचे तालुक्याचे अध्यक्ष रविबापू काळे, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, उपस्थित सर्वच मान्यवर, वडीलधारी बंधू भगिनी, पत्रकार आणि माझे तरुण मित्रांनो, आज आपल्याला दादांनी तारीख दिली. तर म्हणजे मी खूप पाठपुरावा केला की दादा कसल्या परिस्थितीत तुमची तारीख आम्हाला पाहिजे, आणि मग दादांनी आपल्याला ही तारीख दिली. मी मनापासून तालुक्याच्या वतीनं आदरणीय दादांना धन्यवाद देतो, कारण तुमच्या आमच्या हृदयातला एक हा नेता, कुठल्याही कार्यक्रमाला दादा आलेच पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर अनेक कार्यकर्त्यांची असते, आणि म्हणून दादा येण्याला हा एक वेगळा कार्यक्रम झाला. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली नुसत्या शहराचा आपण अभ्यास केला तर जवळपास 100 कोटी रुपयाचा निधी तुम्ही मला विधानसभेत पाठवलं 9/14ला, त्यावेळेचा, आणि आता हा फक्त 2 वर्ष अजून होत आहेत. त्या 2 वर्षाचा निधी मोजला तर तो 100 कोटीहून जास्त आहे. नवीन आपण आता कोर्टाची इमारत आणि तिथं वसाहत आपण करतोय, त्यालाही जवळपास 40 कोटीचा मोठा निधी दादांनी दिलेला आहे. आज वाघोलीवरनं शिरूरपर्यंत आपण पाहतो की प्रवास करताना आपल्याला खूप अडचणी येतात. आदरणीय दादांच्या मागे लागलो, विनंती केली, आदरणीय कोल्हे साहेबांना विनंती केली, आणि दादांनी आदरणीय गडकरी साहेबांना त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं, आणि गडकरी साहेबांच्या सोबत दादांनी मिटिंग केली, आणि सुमारे 7,200 कोटी रुपयाचा हा उड्डाण पूल आपल्याला शिरूरला दादांच्या बरोबर. शेवटी मनामध्ये कल्पना दादांच्या आली की हा प्रवास लोकांना सुखकर कसा करता येईल, म्हणून खाली 6 लेन, त्याच्यावर 6 लेन, त्याच्यावर 6 लेन, 18 लेन, आणि त्याच्यावर मेट्रो, असं एक अद्भुत काम दादांच्या माध्यमातून आपल्याला या रस्त्याच्या संदर्भात फार मोठं यश मिळालेलं आहे. इतर कामं मी आता सांगत नाही, कारण वेळ कमी आहे. दादांना पुढे जायचे, पुढचे कार्यक्रम खूप आहेत, म्हणून फारसं बोलत नाही. परंतु दादा आपल्याला विनंती करणार आहे की आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्तम काम या शिरूर शहरात चाललंय. आपण प्रत्येक निवडणुकीत दादा इथं प्रचाराला येत आहे, आणि तुम्ही असताल त्यावेळेला धनंजय मुंडे असतील, आमच्या सुप्रियाताई असतील, ह्याही इथं धडाडीनं प्रचार करायला येतात. कारण प्रकाश शेठ सारख्या एका निस्वार्थी माणसावरती ह्या सगळ्यांचं प्रेम आहे. अनेक गोष्टीवरती गेले अनेक वर्षापासून मी पाहतो की आदरणीय कैलासवासी रसिकभाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली तर काम होत असताना मला आठवतंय कैलासवासी रावसाहेबदादा पवार आणि त्यांचे स्नेहाचे संबंध आगळे वेगळे होते, आणि तेच प्रेम पुढं आमची पिढी, मी आणि प्रकाश शेठ असेल, आता त्याच्या पुढची पिढी आदित्य असेल किंवा ऋषिराज असेल, हे घरगुती संबंध, प्रेमाचे राजकारण विरहित संबंध आम्ही या कुटुंबाने जोपासलेले आहेत. प्रकाश शेठ सारख्या एका मोठ्या व्यावसायिकाला मी मनापासून धन्यवाद देतो की दादा तुमच्यामुळे केवळ अशोक पवारांचा राष्ट्रवादीचा प्रचार उघड माथ्यानं करणारा आमचा एक चांगला तरुण सहकारी. त्यावेळेला अनेक लोक काय काय म्हणत होते, काही लोक दमबाजीची भाषा देत होते निवडणुकीच्या काळामध्ये, तुम्ही व्यवसाय करताय मग तुम्ही हे करणं चुकीचं आहे, तुम्ही अमुक अमुक पक्षाचं काम करा. प्रकाश शेठने ह्या भाषेत सांगितलं की मी काय बांगड्या भरलेलं नाही, मी अशोक पवारांचंच काम करणार, हे निस्वार्थीपणे सांगणार आमचं सत्य. कुठल्याही कामामध्ये नुसतं शिरूर शहर नाही दादा, तर आपल्या ग्रामीण भागातही कुठं निधी मागितला आम्ही, कुठं मंदिर असेल, परिसर सुधार असेल, तिथं प्रकाश शेठ दिलदारपणे मोठा निधी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना नाही तर असंख्य कार्यकर्त्याला गावगावच्या मिळवून देत असतात. ही इमारत सुंदर होत असताना प्रकाश शेठला विजय दुगड असेल किंवा आमच्या वैशालीताई वाखारे असतील किंवा सगळे नगरसेवक नगरसेविका असतील, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांचं सहकार्य निश्चितपणे लाभलं. ज्या दिवशी इमारतीला आम्ही चहा पाण्याला मी आणि खासदार अमोल कोल्हे साहेब आले होतो, त्यावेळेला कोल्हे साहेबांनी अत्यंत चांगले उद्गार काढले, आणि मी पण त्यावेळेला सांगितलं होतं की मी असं सांगू शकतो की दादा ह्या इमारतीत चूक काढू शकत नाही. आणि मला वाटतं ते दादांच्या भाषणात होईल, चूक असेल का नसेल मला माहिती नाही, पण इतकी सुंदर इमारत माझ्या माहितीने जिल्ह्यात क्वचित असेल
असं माझं मत आज तरी आहे. त्यामुळे इतकी सुंदर इमारत करत असताना दादा आमच्या काही मागण्या होत्या. मागच्या काही दिवसापूर्वी आपल्याकडे आलो होतो. आपण 5 कोटी रुपये आम्हाला द्यायचं सांगितले होते. निश्चितपणे ते मिळतील, काही प्रोसिजर राहिला असेल तर. पण आम्हाला पलीकडे कमर्शियल आणि तालुका क्रीडांगण करायचे दादा. उद्याच्या सप्लिमेंटरी मध्ये आम्हाला कशाही करून त्याला दादा 10 कोटी रुपये द्यावा अशी माझी विनंती आपल्याला आहे. कारण शिरूरचा चेहरा मोहरा बदलल. आणि त्याचबरोबर इतर निधी आम्हाला जो काय आपण दिलेला आहे टाउन हॉलला दादांनी 5 कोटी रुपये दिला. प्रकाश शेठ आम्ही सगळे गेलो होतो दादांच्याकडे. दादांना विनंती केली. दादांनी 5 कोटी टाउन हॉल लगेच दिला. पूर्वी रस्त्याला आपल्याला दादांनी ह्याला 10 कोटी रुपये दिले. 5 कोटीचा आपल्याला प्रकाश शेठ काही गोष्टी राहिलेल्या आहेत. आपल्याला ज्या वेळेला आपण टपऱ्या उठवल्या त्यावेळेला आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स एसटी स्टँडवर करायचा होता. त्याच्यासाठी 5 कोटी रुपये आणले होते. काही जागेचे प्रश्न तिथे उपस्थित झाले. पण ते जागेचे प्रश्न उपस्थित होऊन त्या ठिकाणी आपल्याला दादांच्या मार्गदर्शनाखालनं ते 5 कोटी नीटनेटके, नाही तर मला भीती वाटते की परत ते जर 5 कोटी परत गेले तर आपलं 5 कोटीचं नुकसान होईल. कारण दादांनी 1.5 वर्षापूर्वी आपल्याला दिलेले. अशा पद्धतीनं दादांच्याकडनं मी परत विनंती करून आम्हाला विकासाला निधी द्या. सुजाता पवारांनी सांगितलं की नदीचा परिसर सुधारायचा आहे. नदीला एक मोठा ट्रॅक आपण करू शकतो, झाडी लावू शकतो, बालोद्यान करू शकतो. त्याला एक 5 कोटीचा निधी दादा आम्हाला लागणार आहे. आणि केवळ आपल्या माध्यमातून या निधी मिळाल्यामुळं शिरूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पुढचा काळही जवळ आलेला आहे निवडणुकीचा. दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहिती आहे तर शिरूर विकास आघाडी असेल, आमचे मित्र सुभाषराव पवार असतील किंवा इतर सहकारी असतील, आमचा मुजफ्फरभाई कुरेशी इथं शहराध्यक्ष म्हणून अत्यंत चांगलं काम करतोय. प्रकाश शेठच्या खांद्याला खांदा लावून त्यांना चांगली साथ आज मुजफ्फर कुरेशी देताना मी पाहतोय. सगळेच कार्यकर्ते जीवाभावानं काम करतात कारण तेवढं प्रेम प्रकाश शेठ यांच्यावरती आहे. म्हणून मनापासून सगळे काम प्रकाश शेठ यांचं करत असतात. आणि नुसतेच प्रकाश शेठ नाही, दीना भाभींचाही मोठा रोल, प्रकाश शेठच्या पत्नीचा अनेक गोष्टीमध्ये असतो. एक चांगलं काम आज इथं प्रकाश शेठ आपल्या नेतृत्वाखाली उभं राहिले. जुन्या जाणत्या काळात रशीद भाऊ असतील, शहीद खान पठाण असतील, यांनी नगरीमध्ये चांगलं काम केलंय. पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून अनेक सहकार्यांनी इथं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतोय. दादांच्या आशीर्वादानं आपल्याला पुढची कामं करायची आहेत. मला एक चांगला अभिमान आहे की दादांच्या सारख्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायची आज संधी मिळते. उद्याचा भविष्यकाळ निश्चितपणे दादांचाच आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये मी ठामपणे सांगू शकतो दादांचंच नेतृत्व काही काळाने आपल्याला दिसणार. आणि म्हणून ते नेतृत्व आपल्याला पुढे न्यायचंय. आपल्याला उद्याच्या काळामध्ये एकसंघपणे एकत्र राहायचंय. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता महाविकास आघाडी इथं काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतोय. पुढेही तुझा भाव मी करत नाही. आज चांगलं काम दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय. प्रकाश शेठ आपण एक चांगलं काम इथं संपन्न सुंदर अशी इमारत केली. जे शिरूर शहराला नाही तर तालुक्याला भूषणाची अशी इमारत केली. मी मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. दादांनी आज इथं वेळ दिला त्यांचंही मनापासून मी खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी नगरसेवक विजूभाऊ तुगर यांनी आपला अमूल्य वेळ दिला. मी दादांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी विजूभाऊचा सन्मान करावा. बापू प्रशासक इमारत उभी करण्यामध्ये आणि प्रत्येक काम पाहण्यामध्ये विजूभाऊ तुगर यांनी फार वेळ दिला. या ठिकाणी त्यांच्या नगर परिषदेच्या वतीने सन्मान होत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेबांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शिरूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या हृदयातले लाडके दादा सन्माननीय अजितदादा पवार, शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, शिरूर नगरीचे भूषण
प्रकाश शेठ धारीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, माजी आमदार आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गावडे साहेब, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुक्याचे अध्यक्ष रवी बापू काळे, शहराचे अध्यक्ष मुझफ्फरभाई कुरेशी, शिरूर नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा वैशालीताई वाखारे, इतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, अनेक मान्यवर मंडळी, जिल्हा परिषद सदस्य आमचे राजेंद्रजी जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता भाभी पवार आहेत, आमचे सदा अण्णा पवार आहेत, प्रकाश बापू पवार आहेत, सगळीच मान्यवर मंडळी, राजू दादा समोर बसलेले, ही सगळी मान्यवर मंडळी, उपस्थित पत्रकार बांधव आणि आपण सगळेच. मगाशी विजयभाऊ तुम्ही एक उल्लेख केला की महाराष्ट्राचा कुबेर बसलेला आहे, त्याच्यात फक्त थोडीशी दुरुस्त करतो. कारण आपण म्हणालात की महाराष्ट्राचा कुबेर हा व्यासपीठावर बसलेला आहे, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की देशाच्या कुबेराला सुद्धा महाराष्ट्राच्या कुबेराचा सल्ला घ्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे जीएसटीच्या परिषदेचं अध्यक्षपद हे आदरणीय दादांकडे आलेलं आहे आणि हा खरंच महाराष्ट्रासाठी एक स्वाभिमानाचा अभिमानाचा भाग आहे. आणि मला आठवतं लोकसभेमध्ये आमच्या सभागृह नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या होत्या आदरणीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांना की कोरोना काळात सुद्धा निधीची कमतरता पडू न देता विकासाची गंगा कशी थोपू द्यायची नाही, हे आपण महाराष्ट्राचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडून खरं तर बोध घ्यायला हवा. आणि ती गोष्ट ही खरोखरच आपल्यासाठी अभिमानाची आहे. मगाशी अशोक बापूंनी त्यांच्या भाषणाचा उल्लेख केला, ते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ते शिरूर हा जो 18 लेन 7,200 कोटींचा जो फ्लायओव्हर आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून होतो, यानंतर शिरूर शहराचा जो बदलणारा चेहरा मोहरा आहे. इतकंच नाही तर कर्जत, भोरगिरी, राजगुरुनगर, शिरूर हा जो प्रस्तावित महामार्ग आहे, यानंतर शिरूर शहर हे पुणे जिल्ह्यातलं मराठवाड्याकडून येणारं मुंबईसाठीचं प्रवेशद्वार उद्याचं होऊ शकतं. इतकंच नाही तर दादा आपण एडीबीच्या माध्यमातून जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या 3 तालुक्यांना जोडणारा 711 कोटी रुपयांच्या रस्त्याचा प्रस्ताव हा शासनाला सादर केलेला आहे. आणि या प्रस्तावानंतर शिरूर शहराचा जो चेहरा मोहरा बदलणार आहे, या चेहरा मोहरा बदलणाऱ्या शिरूर शहराच्या वैभवाला भर घालेल अशी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत आपण सर्वांनी जी अत्यंत देखणी इमारत उभी केली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि नगर परिषदेच्या या पुढच्या कामकाजासाठी मनापासून मी आपल्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा पण कार्यक्रम केलाय. दादांना मी या ठिकाणी बोलवतोय. माझी विनंती राहील की सभा संपल्यानंतर दादांच्या प्रयाणापर्यंत आपण सर्वजण खुर्चीवरच बसून राहाल आणि दादांच्या प्रयाणानंतर उठा. कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे, विधिमंडळातील माझे सहकारी, ज्यांना ह्यावेळेसच्या निवडणुकीमध्ये आपण निवडून दिलं, आदरणीय पवार साहेबांनी विनंती केलेली होती, मी आग्रह केलेला होता, पक्षाने आग्रह केला होता, ते आमदार अशोकरावजी पवार, रमेश अप्पा थोरात, पोपटराव गावडे, ज्यांनी अतिशय आग्रहपूर्वक मला या नवीन व प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या करता इथं बोलवलं, ते प्रकाश शेठ धारीवाल, प्रदीप गारटकर, नगरीच्या प्रथम नागरिक वैशालीताई वाखारे, सुभाषजी पवार, रवी बापू काळे, त्याचबरोबर विजय दुगड, अभिषेक पाचरणे, मुझफ्फर कुरेशी, उज्ज्वलाताई लोखंडे, जाकीर खान पठाण, विठ्ठलराव पवार, निवृत्ती गवारी, रेश्माताई लोखंडे, सुजाता पवार, राजेंद्र सातव, ॲडव्होकेट कोरेकर काका, बाळासाहेब सातव, पंडित दरेकर, प्रकाश पवार, आमचे बारामतीचे नंदकुमार निकम, बाबासाहेब फराटे, रंजन धावरे, अमोल चव्हाण, राजेंद्र नरवडे,
प्रभाकर ढेरे, दिलीप मोकाशी, शशिकांत सुरे, नसीम खान, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, आपले मुख्याधिकारी नगरपालिकेचे प्रसाद बोरकर, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, सर्व माजी आणि आजी नगरसेवक नगरसेविका, ज्यांनी आजपर्यंत शहराच्या उभारणीमध्ये योगदान दिलं, मोलाचं सहकार्य केलं, मदत केली, ते सर्व माझे शिरूरकर पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच शिरूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं लोकार्पण सोहळा झाला असं मी जाहीर करतो. मी आपल्या मनापासून स्वागत देखील करतो, अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देखील देतो. मला ज्यावेळेस, तुम्हाला बहुतेकांना माहिती आहे की शुक्रवारचा दिवस मी पुण्याच्या करता ठेवलेला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, आपला ग्रामीण भाग, ह्याच्यातले प्रश्न असतात. ह्या जिल्ह्याचा अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी साहेबांच्यामुळं, पक्षाच्यामुळं मिळाली आणि त्याच्यामुळं कामं झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे. प्रत्येक घटकाला हे महाविकास आघाडीचं सरकार आमचाही विचार करतोय, अशा प्रकारची आपलेपणाची भावना कृतीतनं आपल्याला सिद्ध करता आली पाहिजे. उद्याच्या काळामध्ये आपण सगळे पुढे चाललोय. मला येताना, मी खरी गोष्ट आहे, 5:30ला निघालो. आज मला अनेक कार्यक्रम देखील आहेत आणि मी मागे एकदा अशोकरावांना तारीख दिलेली होती, परंतु ती तारीख प्रकाशितला सोयीची नव्हती, ती दुसरी द्या सांगितलं. मी मुद्दाम लवकर सकाळी 7ची तारीख दिलेली होती. का तर गर्दी मर्यादित व्हावी, जास्त होऊ नये आणि नियमांचं पालन आपल्याकडनं व्हावं. करोनाचा सावट जगावर आहे, राज्यावर आहे, देशावर आहे, आपल्या परिसरावर आहे. त्याच्यातनं आपल्याकडनं कुठली चूक होता कामा नये, ही पण खबरदारी आम्ही लोक घेतो. उद्याच्या 4 तारखेपासून आपण शाळांना 5वी पासूनची परवानगी दिलेली आहे. त्याच्यानंतर परिस्थिती अशाच पद्धतीनं आटोक्यामध्ये राहिली तर 8च्या नंतर, 9च्या नंतर अजून काही परवानग्या देण्याचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मास्क तर लावलंच पाहिजे, अंतर तर ठेवलंच पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, परिवाराची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, ही पण खबरदारी माझ्या सहित, तुमच्या सहित सर्वांनी घेतली पाहिजे. मी आलो, मला राजेंद्रांनी पण फोन केलेला होता, गावड्यांनी, की दादा मी एक पार्टनरशिपमध्ये छोटं रेस्टॉरंट त्या ठिकाणी सुरू करतो, मला वेळ द्या. म्हणलं 7ला नगरपालिकेला वेळ दिला, 6:45ला तुला पाहिजे असतील तर घे. तो म्हणलं संध्याकाळी का सकाळी? म्हणजे सकाळी. तो म्हणलं हरकत नाही. आत्ता मी तिथं आलो, वेळेमध्ये आलो, तिथंही सगळा परिवार होता, त्यांचे पार्टनर होते, घरातली मुलं पण होती. म्हणजे आपण जर ठरवलं, पोपटराव पण होते, तर वयस्कर माणसापासून लहान लहान मुलं देखील वेळेमध्ये उठू शकतात, तयार होऊ शकतात, येऊ शकतात. तोही आम्ही कार्यक्रम छोटेखानी केला. त्याच्यामध्ये काही गोष्टीची पूर्तता नव्हती, त्याच्यामुळे मला उद्घाटन करता आलं नाही. नुसती मी भेट दिली, पाहणी केली. डॉक्टर रामोल कोल्हे साहेब माझ्या बरोबर होते आणि आम्ही ते पण पाहणी करून इकडे आलो. आणि येत असताना मला 91चा काळ, मी ज्यावेळेस पुन्हा सोडलं येताना, तुम्ही सगळ्यांनी मला खासदार केलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर होता. प्रचंड मतदान तुम्ही दिलेलं होतं. तसं जास्त तुमचं माझी ओळख नव्हती, पण पवार साहेबांनी दिलेला उमेदवार, साहेबांच्यावर जीवापाड गोड नदीकर, शिरूरकर प्रेम करतात, ते आम्ही अनेक निवडणुकीच्या निमित्तानं पाहिलं. एखाद दुसरा अपवाद असेल, त्याच्यात काही आमची कमतरता असेल, पण त्यावेळेस शिरूर, आताचं शिरूर आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. मला ही इमारत दाखवत असताना विजय दुगड सांगत होते की दादा इथं 5,000 रुपये स्क्वेअर फीटने देखील जमिनीची किंमत आहे. सगळे चित्र बदलत आहे. त्याच्यामध्ये आज मला प्रकर्षाने स्वर्गीय रशीद भाऊ दाढीवाल असतील, स्वर्गीय शहीद खान पठाण साहेब असतील, या सगळ्यांची आठवण येते. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
स्वर्गीय बापूसाहेब थिट्यांनी पण इथलं प्रतिनिधित्व अनेक वर्ष केलं. किसनभाऊ भुजबळ असतील, हरिभाऊ इसवे असतील, त्याच्यामध्ये अण्णू महाराज असतील, ही सगळी मंडळी, पोपटराव त्यावेळेस होते, हे सगळेजण शिरूरचं नेतृत्व करायचे. आणि आम्ही सगळे तसं बघितलं तर नवखे, पण सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले, तुमचा भरभक्कम पाठिंबा मिळाला. आणि मग त्या दिवसापासून आम्ही लोकांनी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकास करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. मनापासून प्रश्न सुटले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका ठेवली. आणि म्हणूनच मागे भूमिपूजनाच्या निमित्तानं मी ज्यावेळेस इथं आलो होतो 16 ऑगस्ट 2015ला, त्यावेळेस ते बघितल्यानंतर मी विजय दुगड म्हणाले ती गोष्ट खरी आहे. त्याच्यावर तो फोटो आहे, आत्ताही माझ्या समोर तो फोटो आहे, चौकोनी ठोकळा होता. आणि मी म्हटलं काय बांधून बांधून बांधताय. मी आपल्याला सांगतो, आपलं स्वतःचं घर असू किंवा सार्वजनिक कुठली शिक्षण संस्थेची इमारत असो, आपल्या नगरपालिकेची असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, कुठल्या सहकारी संस्थेची असो, मार्केट कमिटीची असो, इमारत एकदाच होत असते. ती इतकी सुंदर झाली पाहिजे की पुढे 50-100 वर्ष लोकांनी नाव काढलं पाहिजे. आज त्याचं लोकार्पण करत असताना मी इतका बारकाईनं वेळ दिला. मुळात मी फीत कापली, झेंडावंदन केलं आणि आत गेलो. मला मनापासून समाधान वाटलं की खरोखरीच आपण ज्या काही सूचना केल्या, आपण काही निधी सरकारच्या मदतीने थोडाफार देऊ शकलेलो आहे, त्याचा पुरेपूर बारकाईनं इथं खर्च केला गेलेला आहे. टेंडर मी बघितलं, अतिशय व्यवस्थितपणे. तुम्ही परवा माझं वडूचं भाषण पाहिलं असेल. पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला मी गेलो. मी मुद्दाम कुणाला टोचून बोलणारा माणूस नाही, मी खरं ते सांगणार माणूस आहे. आणि तिथं 6000 स्क्वेअर फीटचं बांधकाम, 30 कोटी रुपये, 5000 रुपये स्क्वेअर फीटचं बांधकाम, त्याच्यामध्ये मी इतक्या चुका काढल्या. आणि बाकीच्या पुढाऱ्यांना म्हटलं काय रे कौतुक करता, हे कौतुक करण्यासारखी बाब आहे का. जे सरकारचा पैसा खर्च करत असताना फर्निचर सहित 5000 रुपये खर्च होतो, परंतु त्या क्वालिटीचं, त्या दर्जाचं काम मिळत नाही. आज मी इथं पाहिलं, आज इथं 3400 रुपये स्क्वेअर फीट मध्ये बांधकाम पण, फर्निचर पण, एअर कंडिशन पण, लाईट पण, सगळाच खर्च झाले. विचार करा, 3400 कुठं आणि 5000 कुठं. आतमध्ये पण सगळी व्यवस्था, मग त्याच्यामध्ये सभागृह नेते असतील, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्टँडिंग कमिटी असेल, नगरपालिकेमध्ये शहराचं नेतृत्व करण्याच्या करता वेगवेगळ्या वॉर्डातनं निवडून येणारे माझे नगरसेवक, नगरसेविका, स्टाफ इथं बसणारा, अधिकारी इथं बसणारे, व्यवस्थित लिफ्ट, व्यवस्थित त्याच्यामध्ये स्टेअरकेस, हवेशीर, कुठेही काही अशा पद्धतीनं काही चुका दाखवण्याचं जागा तिथं शिल्लक नाही. लँडस्केपिंग पण हातामध्ये घेतलंय. समोरच्याही भागामध्ये काही नवीन करून दाखवण्याची मनापासूनची मानसिकता ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे काम केलं. मला त्याच्यामध्ये स्वतः विजय दुगडनी बरंच लक्ष दिलं. मी एक बघितलं, काही वेळेस जे तिथं बारकाईने लक्ष देतात त्यांना थोडंसं कडक भूमिका घ्यावी लागते. मी पण बारामतीमध्ये, तुम्ही पवार साहेबांनी खाजगीत जरी बोललो तर साहेब पण म्हणतील हा बारकाईने बघत असतो, पण आमच्या मनामध्ये दुसरा काही हेतू नसतो. काम चुकीचं झालं तर तो कुणी कॉन्ट्रॅक्टर असो, कुणी आर्किटेक्ट असो किंवा कुणी व्यक्ती असो, आम्ही सांगणार की हे पैसे देऊन आम्ही काम करतोय, आम्हाला काम चांगलं पाहिजे. त्याच्याबद्दल लोएस्ट टेंडर गेलं, बिलोनी टेंडर गेलं, कामही चांगलं झालंय. काही गोष्टी दिल्लीवरून तयार करून आणलेल्या आहेत. महिलांचा स्वच्छतागृह, पुरुषांचा स्वच्छतागृह खूप बारकाईने विचार केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये माझ्या शिरूरकर नागरिक ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता मग आमच्या वैशालीताई वाकारे असतील, बाकीची सगळी त्यांची टीम असेल, प्रकाश शेठ असतील, या सगळ्यांनी त्या कामामध्ये मदत केली पाहिजे. बरेच लोक जे येतात त्यांना खालच्या खाली पार्किंग पण व्यवस्थित ठेवलेले आहे, व्यवस्थितपणे टू व्हीलरचं पण पार्किंग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही सगळी इमारत उभी केलेली आहे. माझ्या शिरूरच्या वैभवामध्ये भर घालणारी एक देखणी वास्तू आपण सगळ्यांनी शिरूरकरांना दिली, त्याबद्दल प्रकाश शेठ तुमचं आणि तुमच्या सगळ्यांचं
मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करू, आपली आपली भूमिका समाजाला सांगू, पण अजून बरंच पुढची जी काही जमीन आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्याचा त्यांचा इरादा आहे, टाउन हॉल करण्याचा त्यांचा इरादा आहे, शॉपिंग सेंटर करण्याचा इरादा आहे. मगाशी अशोकनी पण काही भूमिका मांडली. मी मागे अमोल कोल्हेंच्या प्रचाराच्या निमित्तानं आलो होतो, तिथेही तुम्ही आम्हा लोकांचं ऐकलं, अशोकच्या बाबतीमध्ये पण ऐकलं. जर आम्ही विनंती केली आणि शिरूरकर ऐकत असतील तर आज शिरूरकरांच्या वतीनं अशोक आणि प्रकाश शेठ आणि विजय बाकीचे सगळे मागणी करतात, ती मागणी पूर्ण करणं माझंही कर्तव्य. मी डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये 10 कोटी रुपये त्याच्यामध्ये देतो. मार्चच्या अधिवेशनामध्ये दुसऱ्या टप्प्यात 15 कोटी रुपये देतो. 25 कोटी रुपये मध्ये आजपासूनच कुठली कामं हातामध्ये घ्यायची त्याच्या पद्धतीची टेंडर काढा, त्याचा प्लॅन एस्टिमेट करा, त्याच्याबद्दलच्या ज्या काही परवानग्या लागतील त्याच्यात तुमच्या स्थानिक तालुक्याच्या लेवलला तुमचा निर्णय घ्या. जिल्ह्याच्या स्तरावर काय लागेल तिथं शुक्रवारी यायचं, तिथं कलेक्टर असतात, एसपी असतात, सीईओ असतात, बाकीचे सगळे सहकारी असतात, कमिशनर असतात, तिथं ती कामं करून देईल. आणि जर मंत्रालयामध्ये एखादं काम नगरविकास किंवा कुठल्या विभागाकडे असेल तर तिथंही सोमवार ते गुरुवार मी सकाळपासून असतो, तिथं या आणि तिथून त्याच्याही मान्यता त्या ठिकाणी घ्या. इथं नदी सुधारच्या बद्दलचा उल्लेख थोडासा झाला. मी आत्ताच आमच्या प्रकाशकशी बोलत होतो की आतमध्ये पण इथं जसं डिवायडरला झाडं आणि रस्ते विस्ते चांगल्या पद्धतीनं केलेले, आतमध्ये देखील पर्यावरणाचा आपण विचार केला पाहिजे, झाडं लावली पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट कसं आहे, कसा पाऊस पडतोय तिथं किती पडतोय, नाही तिथं कसा पडत नाही. धरणांची काय अवस्था आहे, आत्ता कुठं घोड धरण भरत आलं, कुकडीच्या 5 धरणांची अवस्था काय होती, आता थोडं ते आता भरत आलेलं आहे. उजली आता 90% पुढे गेलेलं आहे. बाकीची इकडची वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेंगर, चास कमान, भाभा, आस्टेड, पावना ही सगळी धरणं भरलेली आहेत. त्याच्यामुळं यंदाच्या उन्हाळ्याचं नियोजन तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी या नात्याने माझ्याकडनं आणि माझे सगळे सहकारी आमदारांच्याकडनं, खासदारांच्याकडनं चांगल्या प्रकारे होईल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. फक्त पाण्याचा गरजेपुरता वापर करा, पाणी वाया जाणार नाही याबद्दलची खबरदारी शहरी भागातल्या पण लोकांनी घ्या. माझ्या शेतकऱ्याला त्याच्यातनं फायदा होईल, कारण पाण्याची बचत झाली तर माझा शेतकरी पण चांगल्या पद्धतीनं काळ्याची सेवा करून त्याच्यातनं त्याला पाहिजे ते पीक घेऊ शकेल. ही सगळं साधारण सगळी परिस्थिती. हे सगळं होत असताना इथं आपल्या परवा काही वाईट घटना घडली. स्वर्गीय आदित्य संदीप चोपडा या युवा उद्योजकाचा मला सकल ओसवाल जैन समाजाचं एक निवेदन मिळालेलं आहे. मला शिरूर शहर व पंचक्रोशी शिरूर यांनी सहकारी मित्रांनी मिळून सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की वय वर्ष 24 राहणार हुडको कॉलनी याची निर्दयी निगडून हत्या झाली. मी खरोखरीच आता 11 वाजता माझी मीटिंग आहे करोनाच्या बद्दलची आढावा बैठक, तिथं एसपी आणि बाकीचे सगळे येतील. इथं तो राहणारा इथं आहे, झाली पारनेरच्या तिथं कुठं म्हणजे त्या पलीकडच्या इथं. त्याच्यामध्ये नगरला पण एसपी माझ्या माहितीप्रमाणे भोसले आहे, सॉरी मनोज पाटील आहे. राजेंद्र भोसले कलेक्टर आहे, मनोज पाटील एसपी. मी त्याच्याशी पण बोली, अभिनव देशमुखांशी पण बोली. त्याबद्दल आपण काळजी करू नका. अशा प्रकारच्या घटना अजिबात होता कामा नये. मी इथं पोलीस खातं हजर आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आज पण माझ्या कानावर काही गोष्टी शहरातल्या बद्दल येतात, काही नको त्या गोष्टी करतायत. थोडासा तरुण वर्ग कधी वेगळ्या पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करताय. तो कुठल्याही गटाचा असो, पक्षाचा असो, कुणाच्याही घरातला असो, तो चुकीचं वागत असेल तर पोलीस खात्याला सक्त ताकीद पाहिजे, ऍक्शन घेतली गेली पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे. माझा शिरूर अनेक जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने या परिसरामध्ये राहतात, त्यांना सुरक्षितच वाटलं पाहिजे. जर कोणी काही तुम्हाला सांगत असेल तर पालकमंत्री म्हणून मला सांगा. तुम्हाला लागूनच शिरूरचाच काही भाग दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये जोडलाय. ते आज राज्याचे गृहमंत्री आहेत, मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.
आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कायदा सुव्यवस्था सगळीकडे व्यवस्थित पाहिजे, शांतता पाहिजे. प्रत्येकाने कष्ट करावेत, व्यवसाय करावा, नोकऱ्या कराव्यात, आपला आपला प्रपंच करावा, आपला आपल्या परिवाराला पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण शहरामध्ये बकालपणा आणण्याचा कुणी प्रयत्न केला, बेकायदेशीर गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि उद्याच्याला चीफ ऑफिसर असेल, नगराध्यक्ष असेल किंवा प्रकाश शेठ असते, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांनी विनंती केल्यानंतर पोलिसांनी पोलीस बंदोबस्त दिला पाहिजे. परत मला हे सांगण्याची वेळ येऊन देऊ नका. मागे आपण पंचायत समितीचं कार्यालय इथं चांगलं केलं. तुम्ही मी मागाशी सांगितलं खासदार आमदार देण्याचं काम केलं या जिल्ह्याने, तर यावेळेस मला भरभरून दिलं. त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी करण्याच्या करता मी सातत्याने, माझी अडचण आहे ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केला. जीएसटीच्या संदर्भामध्ये जीएसटी काउन्सिलच्या बद्दलची काही जबाबदारी आमच्यावर आली. आर्थिक उत्पन्नावर परिणाम झालाय. बाजारपेठेमध्ये देखील जो उठाव असायला पाहिजे तो उठाव दिसत नाही. कारण नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना त्यांना मर्यादा आहे, त्याला नियमाचं बंधन आहे. त्याच्यामध्ये करोनाचं संकट सावट आहे. या सगळ्यामुळं ज्या प्रकारे टर्नओव्हर व्हायला पाहिजे तो होत नाहीये. आर्थिक देखील थोडीशी परिस्थिती ही नाजूक झालेली आहे. देश पातळीची झालेली, राज्याची झालेली. तुम्हालाही तुमच्या खरेदी विक्रीचे व्यवहार कसे होतात तेही तुम्ही पाहताय. शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे तिथं जी उलाढाल होती त्यालाही काही प्रमाणामध्ये मर्यादा आलेली आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि त्याच्यामुळं ते सगळं पाहत पूर्वी केंद्र सरकार आम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एनडीआरएफ मध्ये एसडीआरएफ मध्ये निधी देत होतं. आता करोनाचा निधी बऱ्याच अंशी त्यांनी थांबवलेला आहे. जास्तीत जास्त वॅक्सिनेशन करण्याचा आपला प्रयत्न आहे. डबल वॅक्सिन घेऊन टाका. आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर एवढ्या सुंदर जगामध्ये आपण चांगल्या प्रकारचं आयुष्य जगलं पाहिजे. त्याकरता काळजी घेतली पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या घटना होत असताना तिथं बाकीच्या पण विकासाच्या योजनेच्या करता अशोक आणि त्याची सगळी टीम काम करते. त्याचा उल्लेख प्रकाश शेट्टी पण केला, तुम्ही पण पाहताय. माझ्याकडे पण त्यांचा पाठपुरावा सगळ्यांचा, दिलीप मोहित्यांचा असतो, दिलीप वळसे पाटलांचा असतो, इकडे सुनील शेळकेंचा असतो, संग्राम तोपट्यांचा असतो, तिकडे संजय जगतापांचा असतो, दत्तामावा भरणेचा असतो. सगळे काही सहकारी आहेत. शहरामध्ये अण्णा बनसोडे असेल, आमचा चेतन तुपे असेल किंवा सुनील टिंगरे असेल, हे सगळे सहकारी आपल्या आपल्या परीनं आपल्या आपली विकासाची कामं मार्गी लावण्याच्या करता प्रयत्न करत असतात. डीपीसी मध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम मी करतोय. त्याच्यामध्ये आता केंद्र सरकारने तर खासदार निधी बंदच करून टाकलेला. त्याच्यामुळं डॉक्टर कोल्हे असतील, सुप्रिया असेल, वंदनाताई चव्हाण असतील, त्या सगळ्यांना मर्यादा पडलेल्या आहेत. पण मी 3 कोटीचा पहिला किती होता रे आमदार निवडून माझा 2 कोटी होता, तो आपण आल्या 3 कोटी केला. गेल्या बजेटमध्ये 4 कोटी केला. 4 कोटीची पण ऑर्डर आता ती काढायला लावलेली. ते शेवटी आम्ही पण लोकांच्या मध्ये काम करतो. मी बारामतीचं प्रतिनिधित्व करतो. काही ना काही निधी हा आमदारांना त्याच्या विचारांनी खर्च करता आला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि त्याच्यातून अनेक कामं ज्याचा उल्लेख आमच्या डॉक्टर कोल्हे साहेबांनी केला. जो आपला रस्ता आहे सकाळी लवकर निघाला तरच ट्रॅफिक जरा कमी लागतं. त्याच्या संदर्भातला दुमजली आपण त्या ठिकाणी ब्रिज करतोय. त्याला आमच्या नितीन गडकरी साहेबांनी मान्यता दिलेली आहे. आपल्या पुणे शिरूर रस्त्यावरचा जवळपास 7,200 कोटी रुपये त्याची किंमत आहे. हे करत असताना परवाच आम्ही एकत्र होतो 2 कार्यक्रमाला. तेव्हाही त्यांनी सांगितलं अजित संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग पवार साहेबांना विचार, आपण एकदा भूमिपूजन करून टाकू. साहेबांची आजच दुपारी काउन्सिल हॉलला एक मीटिंग आहे, त्यावेळेस साहेबांना विचारून ती तारीख गडकरी साहेबांना कळून तोही कार्यक्रम करू. शेवटी आळंदी देहूवरून मोठ्या प्रमाणावर भक्तगण पालखी ज्यावेळेस निघते दरवर्षी
ती 2 वर्ष तर आपल्याला बस मधून न्यावी लागलेली आहे. त्यामध्ये वारी पुढं वर्षानुवर्ष चालणार आहे. तो रस्ताही रुंद असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. बाकीचेही रस्ते मोठे कसे करता येतील. 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री, मी, एकनाथराव शिंदे, अशोकराव चव्हाण आम्ही सगळ्यांनी एक बैठक घेतली. हे रस्ते काही खराब होत आहेत, खड्डे पडतायत, त्याच्याकरता तातडीनं केंद्राचा निधी, नॅशनल हायवे बरेच झालेले, काही स्टेटचे हायवे, स्टेट रोड आहेत, काही विलेज रोड आहेत. अशा पद्धतीनं ही पण कामं करण्याच्या करता आम्ही प्रयत्नशील आहोत. मित्रांनो, जरूर तुम्ही तुमची सगळी जबाबदारी पार पाडलेली आहे. आता सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी करायच्या. लवकरच नगरपालिकेची पण निवडणूक येईल. तुम्ही बघताय प्रकाश शेठच्या नेतृत्वाखाली इथं आघाडी होती दरवेळेस, आणि ती आघाडी इमारत जितकी चांगली बांधलेली आहे तितकीच चांगल्या प्रकारची लोकांची सेवा ह्या इमारतीतनं झाली पाहिजे. माझे सगळे आजी नगरसेवक, नगरसेविका, तुम्हाला नम्र विनंती आहे की बाबांनो, संधी ही जनतेच्या मनात असेल तरच ती मिळत असती. त्या संधीचं सोनं करायचं का त्याची माती करायची ते तुमच्या माझ्या हातात असतं. त्याचा साकल्याने विचार करून लोकाभिमुख कारभार या इमारतीच्या माध्यमातून झाला पाहिजे. या इमारतीत घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा प्रकाश शेठ जनतेच्या, माझ्या शिरूरकरांच्या भल्याच्या आणि शहराच्या विकासाला चालना देणारा असला पाहिजे. या इमारतीत होणारा प्रत्येक निर्णय हा कुणावरही अन्याय करणारा नसला पाहिजे. या इमारतीत काही काळजी घेत असताना लोकप्रतिनिधींनी ही काळजी घ्या. शहरात, जिल्ह्यात, राज्यात उभी राहणारी कुठली शासकीय इमारत किंवा कुठलंही शासकीय बांधकाम हे जनतेनं दिलेल्या कराच्या पैशातून होतं. आज अजित पवारने पण सांगितलं मार्च डिसेंबर पर्यंत 10 कोटी देतो, परत 15 कोटी देतो. काय त्याच्या घरचं आहे काय? शेवटी जनतेचा जो पैसा शासकीय तिजोरीमध्ये येतो, तुम्ही टॅक्स भरता, त्याच्यातनं पगार 1,50,000 कोटी रुपये पगार आणि पेन्शनला पैसे खर्च होतात आणि राहिलेले पैसे विकास कामावर किंवा ज्या काही गरीब घटक आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या करता, त्यांचं मदत होण्याच्या करता आपण तो पैसा खर्च करत असतो. गेल्या वेळेस मला जवळपास 1,00,000-1.25 लाख कोटी रुपये शासकीय तिजोरीत कमी आले. त्यामुळे काही बाबतीमध्ये मर्यादा पडल्या. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. एकंदरीतच हे काम करत असताना इमारतीला लागलेल्या प्रत्येक विटेला कष्टकऱ्यांचा घामाचा सुगंध आहे. त्यामुळे या इमारतीत काम करणाऱ्या प्रत्येकाने त्या सुगंधाची जाण ठेवली पाहिजे. आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. इथं येणाऱ्या व्यक्तीच्या करातून आपल्याला दरमहा पगार मिळतो याची जाणीव चीफ ऑफिसर आणि सगळ्या स्टाफनी, ऑफिसर असतील, कर्मचारी असतील, त्यांनी ठेवली पाहिजे. आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पण तो ओळखीचा असेलच त्याला खुर्चीवर बसवायचा, आणि जर तो ओळखीचा नसेल तर कशाला आला रे, हे अशा पद्धतीने उद्धट भाषा वापरायची हे अजिबात चालणार नाही. इथं कॅमेरे लावले, जरा प्रकाशचे कॅमेऱ्यामध्ये पण बघत चला कोण कसं वागतंय, कोण कसं वागतंय. तुमचं तर वागणं एकदम चांगलं, त्याच्यामुळे प्रश्नच नाही, पण आम्हीच जरा कडक वागत असतो. तर त्याच्यामुळं त्याच्यात कुणावर आपल्याला गैरविश्वास दाखवायचा नाही. पण एवढं सगळं केल्यानंतर आमच्या नगराध्यक्ष असतील, त्यांनी पण जास्त वेळ इथं येऊन बसलं पाहिजे, प्रश्न समजावून घेतले पाहिजे. मी सगळीकडे महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, आईच्या पोटातनं सगळं कोणी शिकून येत नाही. रोज नवीन नवीन शिकण्याचं आपल्याला मिळत असतं, संधी मिळत असते. पवार साहेब पण वय वर्ष आता जवळपास 80च्या पुढे गेलेले, तरी पण अजूनही नवीन काही आलं तर त्यात 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या मुलीला जवळ बोलवतात आणि सांगतात की काय नवीन आलं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही बाब देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. एकंदरीतच समाजकारण, राजकारण करत असताना आपल्या सगळ्या बाबतीमध्ये काही गावं, काही शहरं, काही लोकप्रतिनिधी एखाद्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यातून एक चांगलं आपल्याला लोकांच्या करता उभं करता येतं, दाखवता येतं. ह्याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे.
आज शहरामध्ये राहत असणाऱ्या, आज खरं आहे गर्दी आपण मर्यादित ठेवली, परंतु करोनाच्या मुळे गेले 1.5-2 वर्ष मला पण कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये जाता आलं नाही. पण आता इथून पुढे माझे पण दौरे त्या ठिकाणी वाढतील. त्याच्यामध्ये कुठलेही प्रश्न तुम्ही असू द्या, ते प्रश्न सोडवण्याच्या करता आपण एकमेकाला सहकार्य करू. अशोक पण भरपूर प्रयत्न करतोय, डॉक्टर कोल्हे साहेब पण भरपूर प्रयत्न करतायत, आपल्या दिलीप वळसे पाटलांचं पण आपल्या सगळ्यांच्यावर त्या ठिकाणी लक्ष आहे. इथं आमच्या एक उदाहरण द्यावं लागेल की शिरूर तालुक्यातल्या आमच्या पिंपळे खालसा गावचं, त्याच्यामध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन प्रशासकीय सेवेत येण्याचं पिंपळे खालसाचा पॅटर्न आता शिरूरने तयार केलेला आहे. त्या गावचा प्रदीप धुमार या तरुणाने यंदा UPSCच्या परीक्षेत चांगलं यश मिळवलं आणि या मुलानं प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंय. या गावातून बरेच जण प्रशासनात मोठ्या पदावर काम करतायत. पिंपळे खालसा हा पहिला पॅटर्न आहे. असंच आपल्या गावातले मुलं मुली MPSC असतील, UPSC असतील, IS असतील, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना चांगली संधी मिळावी. कालच किशोरराजे रिटायर झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये सचिव म्हणून काम करत होते. त्यांनाच आपण आपल्या शिरूरची पाणी पुरवठा योजनेच्या बद्दल तुम्ही सगळे आला होता माझ्याकडे, तेव्हा सांगितलं. तरी ते रिटायर झालेले असले तरी आपण ते काम पुढं नेटाने नेऊ. माझी खासदार साहेब तुम्हाला विनंती आहे, आमच्या आमदारांना पण सूचना आहे, तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, यंदा पाणी पुरवठ्याच्या करता मोठा निधी आपल्याकडे आहे. त्या संदर्भामध्ये चांगल्या योजना, जर कुठं पाणी मिळत नसेल, कधी दुष्काळ भागामध्ये अडचण येत असेल, सोर्स चांगला असेल, तर तशा प्रकारच्या योजना सुचवा. त्या योजनेला पण मान्यता देण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना मदत करू, अशा प्रकारची खात्री पण मी देतो. आणि तुमची शिरूरची नवीन पाणी पुरवठा योजना 49 कोटीची आहे, त्याला पण पूर्णपणे सहकार्य, त्यालाही पैसा कमी पडून देतोय, तुम्ही काळजी करू नका. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं सगळं काम झालंय का? अंडरग्राऊंड ड्रेनेज जर शहरामध्ये डासांचं साम्राज्य आणि स्वच्छता नीट राहायची असेल तर अंडरग्राऊंड ड्रेनेजची नितांत गरज असते. तुम्हाला घोड नदीकरांनो आश्चर्य वाटेल, आजही काही जिल्ह्याच्या ठिकाणी तिथलं नेतृत्व कमी पडतं, तिथले लोकप्रतिनिधी कमी पडतायत. आजही त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या गावामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही. पण आपल्या इथं मात्र आपण शहरामध्ये तर केलंच, परंतु आता तालुक्याच्याही ठिकाणची जी शहरं आहेत त्याच्यात पण मोठ्या प्रमाणावर हे अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याचं काम आपण केलेलं आहे. अजून कुठं राहिलं असेल, आता पण येताना बऱ्याच निवेदन दिलेली आहेत, माझ्या ग्रामपंचायतीने दिलेले आहेत, इतर लोकांनी दिलेले आहेत. त्या संदर्भामध्ये मी एवढंच सांगेन की मी ते आता CEO पण मला तिथं भेटतील, बाकीचे पण अधिकारी भेटतील. CSRचा निधी आपले रांजणगाव MIDC काही बाबतीमध्ये मी कलेक्टर विभागीय आयुक्तांना सांगून तिथनंही CSRचा निधी घेण्याचा प्रयत्न करतोय. याबद्दल माझ्या MIDC मध्ये काही लोक मात्र लेबर कॉन्ट्रॅक्ट किंवा स्क्रॅपच्या संदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट किंवा आणखीन काही ह्याच्यातनं त्यांना पैसा येतो. त्याच्यामध्ये वाळूतनं काही लोक वाळू माफिया निर्माण होत आहे. मधल्याही काळामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या, त्या अजिबात मी पुन्हा पोलीस खात्याला सांगतो, इथं चुकीच्या पद्धतीनं दारूच्या भट्ट्या असतील, चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळे व्यवसाय असतील. जर मला कुणी फोन करून सांगितलं की दादा तुम्ही एवढं खडसावून सांगून पण यंत्रणा ज्या गतीनं हलायला पाहिजे, ज्या ऍक्टिव्हपणे काम करायला पाहिजे तसं करत नाही, तर ते मी सहन करणार नाही. ह्याची नोंद DYSP, PI, PSI त्यांच्या सगळ्या टीमनी घ्यावी. तुम्ही चांगलं काम करा, मी तुमच्या करता घराचा कार्यक्रम राबवेल, तुम्हाला उत्तम वाहनं देईल. आता पण शिरूरकरांनो जवळपास वर्ष दीड वर्षामध्ये 12 का 15 कोटी रुपयाची वाहनं पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर याला दिलेली. अनेक प्रकारचा घर बांधणीचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. आता पण मला निवेदन अशोकने दिलेलं आहे की दादा आमच्याही भागामध्ये त्या शिरूर घोड नदी येथे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहत बांधण्याच्या करता मंजुरी द्या. त्याचबरोबर वाघोली नवीन पोलीस स्टेशनचं दिलेलं आहे. मध्ये मी
आढावा बैठक घेतलेली होती. दिलीपराव पण होते त्याच्यामध्ये. दोन्ही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कुठं कुठं आपल्याला ह्या पोलीस स्टेशन किंवा इमारती करण्याची गरज आहे त्याचा पण मी विचार करतोय. त्याचबरोबर आज वेगवेगळी निवेदन देत असताना ही जी काही निगरून हत्या झाली त्या गुन्हेगाराचाही तातडीनं शोध लावून कडक कायदेशीर कारवाई करून गुन्ह्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्याच्या बद्दलची ताबडतोब सूचना ही दिली जाईल. त्याचबरोबर काही माझ्या सहकाऱ्यांनी आपल्या जसा मुंबईमध्ये MMRDA आहे तसा पुण्यामध्ये आपण PMRDA केलेलं आहे. खूप चांगला प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये. पण PMRDA कडनं प्रकाशित करण्यात आलेल्या विकास आराखड्याबद्दल काही लोकांनी अन्याय झाला, आमचं आरक्षण रद्द करा अशा पद्धतीने सांगितलेलं. तुम्ही हरकती नोंदवा. तुमची हरकत योग्य असेल तर मी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि तुम्हाला मदत करीन. परंतु त्या हरकतीमध्ये तथ्य नसेल तर काही होणार नाही. कारण विकास करत असताना, रस्ते मोठे करत असताना जमिनी कुणाच्या घ्याव्या लागतात. अशा पद्धतीने इमारती उभ्या करत असताना, उद्यानं करत असताना, ग्राउंड करत असताना, शॉपिंग सेंटर करत असताना, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करत असताना तिथंही आम्हाला जमिनी घ्याव्या लागतात. रांजणगावच्या माझ्या शेतकऱ्यांनी जमीन दिल्या नसत्या तरी MIDC झाली असती. पलीकडे सरसवाड्याला MIDC झाली असती. कोंडापुरीच्या परिसरामध्ये काही इंडस्ट्री आली असती. या पण गोष्टीचा आपण विचार करा. त्यांना योग्य प्रकारचा मोबदला देण्याच्या बद्दलची कारवाई केली जाईल. पण जिथं खरोखरीच हरकत घेताना अन्याय झालेला असेल तो पण दूर केला जाईल. घोड नदीवरील पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याच्या बद्दल मला माझी ग्रामपंचायत शिरूर आणि काही सहकारी मित्रांनी, मग नामदेवराव जाधव असतील, अभिलाष धावटे असतील, त्यांनी सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे. 25 वर्ष आणि 100 वर्षातला पाऊस त्याचे ब्लू लाईन आणि रेड लाईन असते. मला सांगण्यात आलं की एवढा सगळा पाऊस पडला, जिथं ब्लू लाईन दाखवली तिथं कधीच पाणी आलं नाही. त्याही बद्दल आता मी संबंधितांशी बोलीन. आपल्याला काही काही ठिकाणी पात्र व्यवस्थितपणे करण्याच्या करता थोडीशी खोदाई करावी लागते. पाटबंधारे खात्याच्या सूचनेप्रमाणे त्याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार करावा लागतो. मी पण माझ्या बारामतीत जी करा नदी गेली तिथला आता नदी सुधारचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. तशा पद्धतीनं चांगला कार्यक्रम तुम्ही पण हातामध्ये घ्या. तुम्ही मला प्लॅन दाखवा. त्याच्यामध्ये सोपणे म्हणून असे अधीक्षक अभियंता आहे किंवा राजपूत म्हणून आपले MKVDCचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांना सांगा की मी असं सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारे तुम्ही त्याही गोष्टी करून घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सूचना आहे. खूप काही गोष्टी अजून सांगण्यासारख्या आहेत, परंतु मधून अधून अशाच प्रकारे येत जाईल. तुम्ही चांगली कामं सगळी करत चला. मला दाखवलं की काही काही ठिकाणी 9% कमी, काही ठिकाणी 23% कमी, काही ठिकाणी 25% कमी, 19% कमी, 15% कमी, 15% कमी, 14% कमी, अशा पद्धतीनं जवळपास 1,68,88,756 रुपयाची बचत या सगळ्या कामामध्ये करण्यात आली. त्याबद्दल प्रकाश शेठ तुमचं, नगराध्यक्ष विजय, बाकीच्या सगळ्या टीमचं मी कौतुक करतो. बऱ्याचदा आणि एवढं लोएस्ट ठेवून पण कामाचा दर्जा चांगला. तुम्ही आता मी गेल्यानंतर बघा जरा फिरून, आणि फिरत असताना कुठं काहीतरी वेडवाकडं करू नका, नाहीतर काय काय करून ती गुटख्याची पुडी टाकून द्या, कुठं काय पच दिशी पिचकारी मारा, हे असलं काही करू नका. कोण इकडं तिकडं बघतंय काय करून तांबाखू करून टाकली ते तिथं कॅमेऱ्यात दिसेल. आणि चांगला असं कोणी सापडला त्याला 10,000 रुपये दंड का. त्याला 2 दिवस झोपच नाही आली पाहिजे. आणि दुसऱ्यांदा सापडला की अजून 25,000 का. पण मित्रांनो ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी आपण आपल्यालाही सवय चांगली लावा आणि तेही चांगलं ठेवा की जेणेकरून तिथं येणाऱ्याला पण एक समाधान वाटेल, काम करण्याला पण एक आनंद वाटेल. आणि आपण सगळं स्वच्छ ठेवलं तर येणारा पण 10 विचार करतो. मी नेहमी बघतो माझ्या इथं सगळे बसले असताना कुठं काहीतरी टाकायला कमी करत नाही. तेच लोक टेक ऑफ घेऊन परदेशात गेली की खाली उतरलं की काही टाकायच्या ऐवजी खिशात ठेवतात. आणि मग आमच्याच देशात खिशात ठेवायला काय होते. इकडं मात्र पचापच इकडं तिकडं करायचं आणि तिकडं मात्र अगदी नियमाने वागायचं का. तिथं शिक्षा होईल. इथं कोणी सोडवायला येणार नाही.
तिथं सांगता येणार नाही. 67 पासून साहेबाच्या बरोबर आहे, तुला राहायचं का नाही पोलिसांनाच विचारताय तू म्हणते. हे असलंय तिथं काय कुणाचं चालत नाही. असं जरा कडक वागलं पाहिजे, पण काय कडक वागलं की मतावर परिणाम होतो त्याच्यावर. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण माझी एवढीच विनंती की चांगल्या सवयी त्या ठिकाणी लावून घ्या. आणि या एकंदरीत मी पुन्हा एकदा या नवीन प्रशासकीय इमारतीबद्दल समस्त माझ्या शिरूर शहरवासियांना, नगर परिषदेच्या माझे पदाधिकारी असतील, प्रकाश शेठ असतील, नगराध्यक्ष असतील, त्यांची सगळी टीम असतील, सदस्य असतील, अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी, विजय, तसंच नगर परिषदेच्या माझ्या नवीन इमारतीच्या माध्यमातून शहरातल्या नागरी सुविधा विकास कामाचा डोंगर उभा राहील. त्याकरता माझं सर्वस्वी तुम्हाला सहकार्य राहील. आणि हे सहकार्य देण्यामागचं कारण मी काही साधू संत नाही. तुम्ही आम्ही सांगितलेला खासदार आणि आमदार निवडून दिलाय. तुम्ही तुमचं काम केलं, आता मी माझं काम करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व उपस्थितांना विनंती आहे, दादा जाऊपर्यंत आपण जागेहून उठू नये.